नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातली सर्वांची आवडती अशी रेसिपी, तीही पण अतिशय आगळ्यावेगळ्या साहित्यामध्ये बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे ही रात्रीची कांद्याची पातीची भाजी उरलेली आहे. आपण ह्या भाजीचा वापर करून थालीपीठ बनवणार आहोत. भाजी ही रात्रीची भाजी वाया न घालवता तिचा कशा प्रकारे वापर करायचा आज मी तो तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे थोडासा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे. आता त्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण बारीक करून त्याचं वाटण तयार करून त्यामध्ये टाकलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकलेली आहे. थोडेसे तीळ टाकून घेतले. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता जी भाजी उरलेली होती ती त्यामध्ये टाकून घेणार आहे. इथे तुम्ही रात्रीची कोणतीही भाजी किंवा बटाट्याची भाजी असो किंवा डाळ उरलेली असो त्याचीही आपण थालीपीठ बनवू शकता. आता त्यामध्ये मी पाण्याचा वापर करत नाही आहे. सर्व एकत्र करून घेणार आहे. व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. हाताने कुस्करून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही. आता नंतर त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते गोळा सैलसर करून घेणार आहे. इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्याने थालीपीठाला छान कलर येईल. अशा प्रकारे इथे थोडं पाणी लावून पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. आता मी इथे कॉटनचा एक कापड घेतलेला आहे. ते पाण्यामध्ये टाकून ओला करून पिळून घ्यायचं आहे. हे थालीपीठ कॉटनच्या कपड्यावरच थापून केले जातात. आता मी इथे पिठाचा एक गोळा घेणार आहे. आपल्या आवडीनुसार थालीपीठाचा आकार लहान मोठा करायचा आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता. चारी बाजूने व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी एक होल तयार करून घेणार आहे. त्यामुळे थालीपीठ चांगल्या प्रकारे वाफल्या जातं. आता एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवलेला होता. त्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता ते थालीपीठ मी त्यावर टाकून घेणार आहे आणि त्या होलमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. त्यामुळे थालीपीठ चांगल्या प्रकारे वाफल्या जाईल. झाकून 1 ते 1.5 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे थालीपीठ वरच्याही बाजूने चांगलं वाफलं जातं. अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहोत. तेवढ्या पिठामध्ये माझी 4 ते 5 थालीपीठ तयार झाले होते. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे थालीपीठ झालेले आहे. रात्रीची भाजी थोडीही वाया न घालवता आपण अशा शेया भाजीपासून युनिक असा नाश्ता तयार करू शकतो. कोणाला समजणारही नाही. ही रेसिपी आपण शेया भाजीपासून तयार केलेली आहे. अशा प्रकारे मी सर्व थालीपीठ थापून घेतलेले आहे. आपण ते थालीपीठ दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.